नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मस्त आणि मजेत असणारी मी पण मस्त आहे. आणि मी आहे सायलीची मम्मी. तर आज आहे शनिवार आणि आज बाप्पांचं म्हणजे आपल्याला बाप्पांना विदा करायचं आहे. म्हणजे बाप्पा उठणार आहे आज, विसर्जन करायचं आहे आज. तर लय लवकर उठले कारण आम्हाला ना सकाळी सकाळीच गणपती बाप्पा विसर्जन करायचं, कारण त्यांना ड्युटीवर जायचं सायलीच्या पप्पांना. म्हणून मी आहे ना 5:45 उठले, आंघोळ बिंघोळ केली आहे. या चहा प्यायला म्हटलं चला चहा पिऊ आणि तुमच्याशी थोडंसं हे करू, व्हिडिओला सुरुवात करू. तर आजचा आम्ही कुठून येणार आहे, आमच्या इथं नदीवर नेणार आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. असं आम्ही ना पाण्यात जात नाही, कारण तिकडं खूप बंदोबस्त केलेला आहे सोमेश्वरला वगैरे. त्याच्यामुळे आम्ही इकडेच आहे ना, ते राहतात ना कृत्रिम ते येतात त्याच्यात बुडवायचा ना, आपण जमा करून देतो आम्ही. तर ठीक आहे, व्हिडिओ कंटिन्यू करा. तर तुम्हाला सगळ्यांना आज विसर्जनाच्या शुभेच्छा. तुमचे बाप्पा जातील. आता काय माहिती बाप्पा गेल्यावर कसं वाटतंय. मोदक बनवायचे, त्यांचा शनिवार आहे, त्यांना साबुदाणा बनवायचा आहे. आता मी ना मोदक बनवणार आहे आणि ते मोदक आहे ना असे आहेत ना 15 दिवससुद्धा खराब होत नाही. ते असे बनवणारे म्हणजे खोबरं, काजू बदाम मस्त किसून घ्यायचं, काजू बदाम भाजून दळून घ्यायचे बारीक, आणि साखरच टाकते मी, काही गुळबिळ टाकत नाही. म्हणजे असे ओले ओले होत नाही, कडक कडक राहतात. साखर असले कसं एकदम चुरम्यासारखं राहतात. तर तसे मोदक बनवणार आहे मी खूप, म्हणजे 51 बनवणार आहे. मग जास्त तर होताच आहे, तर बघू आता किती होतं किती नाही. तर ठीक आहे, त्याच्यामुळे पटपटावरती चहा पिते आणि पटकन आता आहे ना मोदक साबुदाणा करायला, म्हणजे मोदक करायला आधी मग त्यांचा साबुदाणा करेल. ठीक आहे, मग व्हिडिओ कंटिन्यू करा, पूर्ण बघा. सायलीचे पप्पा बघा दुर्वा व्यवस्थित निवडत आहे आपल्या गणपतीला व्हायला. आज शेवट असं वाहू शकतो आपल्या गणपती बाप्पाला, घरात राहतोच एक मूर्ती आपली ना, मग हे कसं बरोबर लक्ष देऊन आपण करतोच. माळ करून झाली आहे हार, आता दुर्वा निवडत होते ना. 3 पानांची ठेवावं लागते बरोबर व्यवस्थित अशी, है ना. मग ते काम आहे ना त्यांच्याकडेच असते, पण त्यांनी बरोबर आहे ना तसंच काढले आहे. 3 पानाच्या 3 याच्या राहतात ते. हे बघा एवढे मोदक केले मी, 51. तरी सारण उरलं आहे बघा एवढं, अजून हे नाही उरलं, थोडंसंच आहे, पण पीठ संपलं. आणि हे मैद्याचे, मैदा आणि रवा एकत्र मळून खूप कुरकुरीत होत आहे. आता तळून घेते पटकन दिशी. तेल तापत ठेवलं आहे, टाकले काजू बदाम बी टाकले, खोबरं टाकले भाजून भिजून सगळं मस्त सगळंच टाकले. बारीक गॅसवर तळून द्यायचे चांगले, म्हणजे कसं तळायला नाही वेळ लागत बाई, करायला एक 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 लय वेळ लागतो. बारीक गॅस होऊन द्यायचं, म्हणजे कसं कसे दिसतं पांढरे शुभ्र ना. पहिल्या दिवशी गव्हाचे केले होते, आता हे मैद्याचे. या पिठात आहे ना थोडा मैदा आणि रवा टाकायचा, रवा पण टाकायचा, म्हणजे ना अशी वातड होत नाही आणि कुरकुरीत राहतं एकदम. हे पक्षी लाल जरत झाले छान. अरे कशी वाजताय बघा, कडक कडक. मी मोदक तळते. पावसाच्या आवाजात आवाज त्यांना मला काय बनवून व्हायचे आता येत नाही. मी तो करेन, मी तिथे बोलते त्यांना ऐकू तरी जात असेल का थोडं हवं. एवढी पुरतील ना भरपूर झाले. किती 51 करणार होते, जास्त झाले. असं मी पहिल्या दिवशी शेवटच्या दिवशी 51 सगळं एकदा लय केले. आणि विकत आणण्यापेक्षा घरी केलेलं कधी चांगलं. आपण आपल्या हाताने पप्पासाठी काही बनवलं, कोणाला दिलं तर ती वेगळीच वेगळाच आनंद असतो.
काय पाहिजे? अरे वेळ थांब, मी मोदक तळते आत्ताशी, अजून 15 मिनिटं थांब. किती वाजले रे? किती वाजले? हा थांब, आता आहे ना फक्त मोदक तळते मी, मग या. 10 मिनिटं थांब फक्त, झाले आता माझं सगळं आवरलंय. आता तुझ्या भावाला पण बोलव बरं का रे, तुझ्या भावाला पण बोलव. काय झोपला आता? 11 वाजता? 11 वाजता झोपला का सकाळी? मंडन करते मी. विनाशी सर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती दर्शन. गाले लोटांगण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आनंद पूजन वाय वाय नमनेना ओम माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्या द्रवण तमेव तमेव सर्व मम कायेन वाचा मनसेंद्रिय स्वाबुद्ध सकावा प्रकृती समो करुणीयज्ञं सकलं पद्मे नारायणची सकलतम अच्युतं केशव रंगाराय कृष्णं दामोदर वासुदेव हरे श्रीधरन माधवं गोपिका वल्लभ जानकी नायक रामचंद्र हरे हरे राम राम. लाडू फुटला चालले ग बाई गणपती बाप्पा. गणपती चालले गावाला, चैन पडेना जीवाला. आम्हाला तर्फे एक तुळशीचं रोप, कॅलेंडर आणि प्रसाद बिल देण्यात येत आहे. कृपया त्याचा लाभ घ्यावा आणि ते घ्यावं अशी आपल्या सगळ्या नागरिकांना नम्र विनंती. धन्यवाद. या पावसामध्ये आपल्याला आरोग्य राखण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी देखील फवारण्यासाठी आलेले आहेत. बघा, आपली महानगरपालिका देखील आपल्या नागरिकांची किती काळजी घेते आरोग्याची. त्यापुढे मूर्ती संकलन असेल, विसर्जन असेल. हाय हॅलो, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर मी सायलीची मम्मी. तर आत्ताच गणपती बोलून आलो आहे, तरी आम्ही 11:15 वाजताच आलो आहे, कारण ड्युटीवर जायचं होतं. जाऊ दे म्हटलं, सकाळच्याच टायमात फ्रेशमध्ये तिथं काही गर्दी बिर्दी नव्हती, मस्त वाटत होतं. बघितलं का तुम्ही कसं बुडवला, कसं काय केलं, भारी वाटत होतं. घरी आले खूप खाली खाली वाटतंय, खरंच असं बोर वाटतंय. घरात घुसले ना तरी ती मला जागा खाली खाली वाटते. बाप्पा गेले तर कसं वाटतंय ना, बाप्पा होते किती भारी वाटत होतं. तिथं बल्ब ठेवला, दिवा लावून गेले होते ना, खालचा वरती ठेवला होता. जिथं बाप्पा होते ना आपले, तिथंच मग ठेवलं होतं मी दिवा. मग ते काढून घ्यावा लागेल. भकास वाटते, भकास खरंच. आमचे ना सायलीचे पप्पा म्हणत होते आपण असाच ठेवू हा गणपती वर्षभर, पण मग एवढं काही नियम वगैरे माहीत नाही. म्हटलं जाऊ द्या, बघू ह्या वर्षी नाही पण पुढच्या वर्षी बघू म्हटलं, वाटलंच तर. हां, ते म्हणत होते. तर खूप असं हे वाटतंय. आणि इकडे आहे ना, आमच्या इकडे खूप पाऊस चालू आहे. हे बघ, तुम्हाला दाखवते वाटलंच तर. दिसतंय का तुम्हाला पाऊस?
हे पहा सकाळपासून झिमझिम झिमझिम चालू. आम्ही पण आहे ना जाताना थोडासा उघडला होता, पण आता आहे ना खूप पाऊस चालू आहे. हे पहा दिसतंय का? आमच्या दुकानातून दिसतं बरं काही. आमच्याकडे रस्ताची इथूनच आमच्या इथून एकदम दारापासून रस्ता वाहतो. दिसतंय का पाऊस तुम्हाला? आणि तिथं आम्ही गणपतीपुळ्याला गेलो ना तर तिथे तर आम्हाला आहे ना म्हणजे असं नगरसेवक वगैरे खूप छान करतात. प्रत्येकाला तुळस देत होते, तुळशीचं रोप आणि बुंदीचे पाकिट दिले आम्हाला सगळ्यांना. ते बघितलं मी फोटो टाकले त्याच्यामध्ये. बघा पाऊस चालू आहे असं झिमझिम झिमझिम सारखं ना. आता इतका जोरात पण चालू आहे ना का बस रे बस. हे आमचं पुढचं आहे रोड. म्हणजे ते झाड आहे बघा हे सीताफळाचं, छान वाटतंय ते झाड. सीताफळाचं आहे, पपईचं पण आलंय झाड. ते तर खाली ते ब्रह्मकमळ लांबूनच दाखवते. पाऊस लय चालू आहे असं मला दिसले व्हिडिओ काढताना म्हणून दाखवले. हे पाहिजे आमच्या इथले पोरं पाहतो मुलगा पाऊस चालू आहे छत्री घेऊन गेलाय. आणि त्याला बघून ना मला श्रीची आठवण आली, कारण तेव्हा आला होता ना श्री असाच पाण्यात जाऊन येणे खेळत होता. रोडच होता, सारख्या गाड्या जात राहता ना म्हणून तो आवाज येतो तुम्हाला व्हिडिओमध्ये कधी कधी. ठीक आहे, मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. मला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटू असं नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना. सायली बाय. सायलीचा पण गणपती बुडवला असं आज बुडवत असं काय सकाळून तिचा माझा काही फोन नाही झालेला, कारण टीव्हीच्या मागं पण गडबड असेल. तर ती म्हणे मम्मी तू शूट करून ठेव, मी हा व्हिडिओ तिला टाकून देईन. कधी टाकते माहिती नाही आता, तिला काही जास्त वेळ राहत नाही. तर ठीक आहे, मग इथंच व्हिडिओ संपवते. बाय.